हा चाल करा आता सुरू करा आता हा वामन दादाकडे जाऊ चालू ना वामन दादा कुठे माझ्याकडे येऊ द्या ना असं हा करा सुरू करा. मित्र सप्रेम जय भीम. मी ज्ञानेश्वर खंदारे पत्रकार. फेसबुक चळवळ परिवर्तनाची या सदरात भीमगीताच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे चळवळीच्या सर्व शिलेदाराचे मी मनातून अंतःकरणातून सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे. विशेषतः चळवळ परिवर्तनाच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी मधुकर गवई, संदीप जुंबडे, अरविंद खरात आणि ज्ञानेश्वर दुधोडे यांनी जी आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि तसेच या कार्यक्रमासाठी आदरणीय गुरुवर्य कवी विचारवंत उत्तमरावजी मस्के साहेब, ज्ञानेश्वर भालेराव, गोपाळ बोर्डे, सुरेश जाधव, हिम्मतराव रणिवले, विनोद निकाळजे, प्रकाश जोगदंड, संभाजी गायकवाड आणि प्रमोद जोगदंड हा कलावंत संच या ठिकाणी आम्हाला सहकार्याने मदत करत आहे त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. मित्र हो, आंबेडकरी विचारांच्या इतिहासात भीमगीतांना अत्यंत महत्व आहे. कारण भीमगीत एक चळवळ आहे, तत्वज्ञान आहे, क्रांतीची, परिवर्तनाची, समतेची विचारधारा आहे. त्यात एक जीवनशैली आहे, अनेक दुःख आहेत, वेदना आहेत, प्रश्न आहेत, स्वप्न आहेत. स्वप्न सत्यात उतरविण्याचा विचार या चळवळीत आहे. म्हणून या चळवळीला एक उंची आहे. शब्द आणि स्वरांच्या माध्यमातून हा विचार गल्लीतून दिल्लीकडे पोहोचविला जातो. मनोरंजनातून समाजाचे प्रबोधन करणे हे अत्यंत प्रभावी आणि सशक्त असे माध्यम आहे. आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत की माझ्या 10 सभा तर भीमराव कर्नाटकांचं एक गीत त्याची बरोबरी करते. एवढी भीमगीतात प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे. म्हणून आपल्या धम्माच्या परंपरेप्रमाणे मी तथागत भगवान बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीज्योती फुले, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या छोट्याशा कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे. वेळ लावू नका, कार्यक्रम चालू करा. बुधास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, अनुसंघास वंदुनिया, भीमास वंदितो मी. नित्य नियमाने भीमाला इथे वंदन करतो मी. स्मरण करूनी तुझे रूप पाहतो मी. कर्तव्याची नित्य सुमने चरणी वाहतो मी. अनाल्पशा मुखाने तुझे गीत गातो मी. आणि अल्पशा मताने तुझे गीत गातो मी. या शुभ मंगल दिना, या शुभ मंगल दिना
मंगल दिना माय बापा भिना ही तुला वंदना 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 तुला वंदना ही 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 तुला वंदना केली करणी अशी वंदते दासले केली करणी अशी वंदते दासले माय बापा भिना
माय पित्याहून या जगती मला भीमाची माया मिळाली. गेलो होत तळपून उन्हात बोधी वृक्षाची छाया मिळाली. आणि ठरलो भाग्यशाली गणेशा भीमगीत गाण्यास मला ही महान संधी मिळाली. त्रिशरण पंचशिला अनमोल गीत झाले. त्रिशरण पंचशिला अनमोल गीत झाले. भीमा तुझ्यामुळे या जीवन संगीत आले.
संशयित झाले भीमा तुझ्यामुळे संशयित त्यानंतर मित्र हो आमचे गुरुवर्य विचारवंत कवी आदरणीय उत्तमराज मस्के दादा यांनी भारतीय संविधानाचं महत्व सांगितलेलं एक गीत सादर केलं आहे. मी पाहिले भीमाला अंधार फाडताना मी पाहिले भीमाला अंधार फाडताना चिखलामध्ये बाहेर काढताना करदंत
परंपरेच होते हे जातीयतेच मनोरे आणि मग सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना मग सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना जर का माझ्या भीमाने या देशाची घटना लिहिलीच नसती जर का माझ्या भीमाने या देशाची घटना लिहिलीच नसती तर या देशाची पंतप्रधान इंदिराबाई झालीच नसती तर या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी झाली संविधान हे लिहून भीमाने उमटीला जगी ठसा विद्वान होता विद्वान होता भीमराव घटना आहे या अखंड एकता बोल. भीमराव माझा सर्वन